बारामती पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस सध्या ठाम आहे। दोन्ही राष्ट्रवादींनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्य स्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही। आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व महाविकास आघाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी त्याबरोबर एकत्र राहून काम केलं। त्याच्यामुळे काँग्रेसनी सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं। नक्कीच या बाबतीत त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी या बाबतीत बोलतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।